अरे थांबा थांबा थांबा, असेच काय आत येत आहे? वाटते ना तुम्हाला? आता हे माप ओलांड आणि आजी. ए थांब थांब थांब. आता काय? अगं आधी नाव घे आरोही. मगाशी झालं ना, परत काय? मला तर काय कळतच नाही. फार वेळ जातोय का तुझा? आणि त्यात न कळण्यासारखं काय रे? रीत असते ती. हो ना गाई. आणि नुकतंच लग्न झालंय ना तुझं, त्यामुळे हळूहळू कळतील हा गोष्टी एकमेकांच्या तुम्हाला. हे तू नाव घे ग आरोही. घे. संगीताला सूर हवा, जीवनाला तोल हवा, सम आणि संयम राहावा, याकरता तन्मय आणि आरोहीला आशीर्वाद द्यावा. वा वा वा, क्या बात है. तू कसं इंटरनेटवर शोधलंस का नाव कसं घ्यावं? आणि अगं लग्न ठरलं ना की सुचतं मग असं काव्य वगैरे. मग जीजूच्या मनात काय चालू आहे हेही ऐकूया का? तू पण घे ना. ए, मी आधी सांगितलं मला काय ते जमत नाही. तर वेळचं काय तुझं? हाऊ अनरोमॅन्टिक यू आर. अरे रोमॅन्टिक काय? ठीक आहे ना, मग ताईला बरं वाटावं म्हणून तर घे. का सुचत नाहीये? अर्पिता, नको आग्रह करूस. हो आग्रह नाही हो, गंमत करते. म्हणजे ताईने उखाणा नाही घेतला तर तिला घरात नाही घेणार ना. तसंच जीजूने उखाणा नाही घेतला तर ताईच घरात नाही येणार. अशी गंमत नाही करायची. पाठराखीण आहेस म्हणजे बहिणीच्या घरात एक दिवसाची पाहुणी. घर मालकिणीसारखं नाही वागायचं. आणि तसंही सांगून ठेवते, या घरात कुणी यायचं जायचं, या घरात कुणाला घ्यायचं हे मी ठरवते. नाही, मी फक्त मस्करी करत होते. मी पण. आता काय दारातच थांबणार का? या आत या. ए थांब थांब थांब. अगं गृहप्रवेशाच्या वेळेस ना पूर्वी एक रीत होती की नणंद वहिनीकडनं एक वचन घ्यायची. तुझी मुलगी तू मला सून म्हणून देशील. तर आता मी तुझ्याकडनं एक वचन घेणार आहे. तुला जर का ते द्यायचं नसेल तर मला एक मोठं गिफ्ट द्यायला लागेल. सांग काय पाहिजे? वचन देणार आहेस का गिफ्ट देशील मला मोठं? पटकन सांग ना. तन्वी, पुरे झाला पोरकटपणा. माझ्या मुलांनी कुणाहीकडे काही मागितलेलं मला आवडत नाही. त्यांना कुणी काही द्यायची गरज नाही. त्यांना जे हवंय ते द्यायला मी समर्थ आहे. रीत म्हणून नाही आणि गंमत म्हणूनही काही नाही. सगळ्यांनाच हे कळलं तर बरं होईल. बरं राहू दे, नको दिवस आरोही काही. आई तू पण ना आल्या आल्या सुनेची बाजू घेतेस. बघ ना तन्मय. आता मी काय बोलणार? यांची आता युती होणार आणि मी एकटाच. ए माझ्या आईला आणि वहिनीला काही काय बोलतोस ते? अरे च्या, ही तर महायुती झाली. म्हणजे मी आता खरंच एकटा असणारच. तू मला इतकी गोड वहिनी आणलीयस, आता मला अजून काहीच नकोय. बरं बरं, पुरे झालं आता. या
घर नवीन जोडप्याची वाट बघते. बसा बसा. सुखी राहा. काळ कसा निघून जातो कळतच नाही. आत्ता आत्ता माझं बोट धरून चालणारा तन्मय आठवतोय मला. आणि आज तू बायकोचा हात धरून नवीन आयुष्याची सुरुवात करतोस. आई मी हिचा हात धरलाय, पण तुझा हात कधीच नाही सोडणार, आयुष्यात कधीही नाही. तुम्ही आयुष्यभर सुखी राहावत एवढीच माझी इच्छा आहे. आईला दुसरं काय हवं असतं. आता आपलं सुख आनंद डबल होणार आहे. चांगलंच आहे. फक्त या सगळ्यामध्ये जुने दिवस विसरू नकोस. नाहीये, जुने दिवस विसरणं म्हणजे तुला विसरण्यासारखं आहे. तू आमच्यासाठी किती सोचलेस, किती भोगलेस, हे मी कधीच नाही विसरू शकत. संसारात पडलं की फक्त लग्नाच्या आणाभाकाच लक्षात राहतात, बाकी काही नाही. आई असं काही होणार नाहीये. समजा झालंच, समजा तर आरोही आहे ना, ती मला अशी चूक कधीच करू नाही देणार. मग तर उत्तमच. पण जवळची माणसं सुद्धा बदलताना पाहिलंय मी. आई मला आरोही बद्दल पूर्ण खात्री आहे. ती मला कोणतंही चुकीचं पाऊल उचलू देणार नाही. छान. कसं आता पाऊल टाकलं नाही हिने घरात, तर तिच्यावर एवढा विश्वास. आता तिच्यावर भरोसा ठेवून माझी समजूत काढतोय. सोहळा अगदी छान पार पडला नाही. अगदी अगदी. तुम्ही काही काळजी करू नका. आरू तिकडे व्यवस्थित ऍडजस्ट होईल. हो भाषा मास्टर, आता एकदम नॉर्मल भाषेमध्ये आला तुम्ही. खरं सांगायचं तर मला आरूची अजिबात काळजी नाहीये. आरू आपली आहेच गुणाची. सासरच्यांना आपलंसं करेल बघ, पटकन जीव लावेल सगळ्यांना. आपल्याला लावला तसा परफेक्ट. तिला सासरी जाऊन फार वेळ झाला नाहीये, पण घर अगदी खायला उठलंय. रिकाम रिकाम वाटतंय घर. आता या आग्रहाची जबाबदारी माझ्यावरच आहे. मी कसं एकटी सांभाळणार कोणाला ठाऊक. असं हातपाय गाळून कसं चालेल वेणूबाई? मुलं पाखरासारखी उडून जायचीच कधीतरी. घरटं सोडून त्यांच्या पंखात बळ आलंय ना, यावर समाधान मानायचं. हे बरोबर बोलला तुम्ही फॉरेन काका. म्हणजे आपण ना आरूची सारखी आठवण काढून काढून तिला असं बांधून नाही ठेवायचं. तिला पण तिचा स्वतःचा जग बघू दे ना. हा, आपली आरू तशी नाहीये. ती सासरी गेली ना तरी माहेरच्या माणसांना विसरणार नाही. खरंय. हे बरोबर बोलला तुम्ही. कुठे पण गेली ना तरी आरूचं लक्ष सारखं आग्रहकडेच असणार. हा, काय आहे, आग्रहासाठी तिने एकदम लय मेहनत केली ना. तिच्याच कष्टाने हे आग्रह उभं आहे. माझ्याच्यानी नसतं जमलं. आता कर्जाच्या वेळेला सुद्धा मी माघार घेतली, पण ती खंबीर होती. हे मात्र एक नंबर बोलला तुम्ही वेणूबाई. म्हणजे आता पण आरूच्या डोक्यात ना सारखा आग्रह आग्रह असंच चालू असणार नाही. खरंच लग्नाचा निर्णय घेऊन तिनं खूप चांगलं केलं. राबणं म्हणजे काही जगणं नाही ना.
आता सासरी गेलीये, नवीन आयुष्य सुरू होईल तिचं. सगळं कसं छान होईल. आत्याबाई, आरुद्दीला म्हणा इतकं काही टेन्शन घेऊ नको. मी आणि सगुण आहे ना, आम्ही दोघं पाहू इच्छा. काय ग? हो, आम्ही वचनच दिलंय तसं. तुम्ही दोघं असल्यामुळे मला इथली काळजी नाही आता, आणि तिथे तन्मय आहे त्यामुळे मला तिची काळजी नाहीये. काय आहे माहितीये ना की पार्टनर जर का चांगला भेटला ना तर आयुष्य कसा असा एकदम हॅपी मध्ये जातो. हा, आणि आरोहीला परफेक्ट टाइमला हे कळला होता. हा, तिचा चॉईस पण एकदम चांगला आहे. काय बोलता? तन्मयना आरोहीला खूप सुखात ठेवेल. हा, मी उगाच संशयाने पाहत होतो. तन्मयनं आरोहीशी रितसर लग्न केलं. आता दोघांचा संसार अगदी सुखाचा होईल. आरोहीचं लग्न व्हावं यासाठी सगळा खटाटोप होता. तन्मय आणि आरोही म्हणजे एकमेकांना काय म्हणतात ते, मेड फॉर इच अदर आहे. हे बसा बसा, लवकर 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 ये. अगं काय चाललंय? अगं काय करायचंय? अगं पण कशासाठी? बस ना. चिमणा का काय चालू आहे? मनात काय नेमकं? भाऊराया, सूनमुख बघायची प्रथा आहे ना. तुला बरंच माहित आहे हा, प्रथा वगैरे. आहा, इंटरनेट जिंदाबाद. मी चेक केलं, पण हे इंटरेस्टिंग आहे. आता आपण लग्न थोडं साध्या पद्धतीने केलं होतं ना, मग हाऊस माऊस करूया घरच्या घरी, नाही का? ही आयडिया मस्त आहे. सगळ्यांना चालणार असेल तर, आणि मेनली जिजूची इच्छा असेल तर. मला काय प्रॉब्लेम आहे, करूया. आरोही, तुम्ही दोघही आईच्या मांडीवर बसा. हे ताई, अगं वेडी झालीस का तू? अगं ती जुन्या काळची प्रथा, तेव्हा नवरा नवरी लहान असायचे. मग आरोही तू तरी बस. ती बस ना ताई, पटकन पटकन. मी सांगते. बस बस बस. झालं? हा, आता हा आरसा घ्या आणि तिघांनी ह्याच्यात आपलं प्रतिबिंब पहा. तन्मयची बायको होणं सोपं आहे, माझी सून होणं कठीण. ए तन्मय, हा आरसा ठेव. हा घ्या. अगं कशाला? हा आहे की चांगला. ह्याच्यात अगं, बघा. ही बघ तुमची खोली, दोघांचीच. कशी वाटली? छान आहे. नाही, मी घरी येऊन गेले, पण इथे येणं नाही झालं. आणि आता इथून बाहेर जाणं होणार नाही. बापू, अगं बरोबर बोलतेय ती. ही खोली आता कायमची तुझीच झाली ना. आणि खोलीचं काय घेऊन बसलीये मी? अख्खा तन्मयच तुझा आहे ना आता. अच्छा, म्हणजे ती हीच जागा आहे जिथे ताई जिजूला आपल्या तालावर नाचवणार. काय बोलतेस? काय खोटं बोलले मी? प्रत्येक सुनेसाठी सासरी असा हक्काचा दुसरा माणूस कोण असतो, हो की नाही तन्वी? हो, पण असं काही नाहीये हा आरोही. आम्ही पण तुझ्या हक्काचीच माणसं. त्यामुळे तुला कधीही काही वाटलं ना तरी येऊन बोलत जा माझ्या. पण आत्ता नको हा. म्हणजे रात्रभर आपण गप्पा मारत बसलो तर
तन्मय आपल्या सगळ्यांना घरातून बाहेर काढेल. क्या बात आहे. आई काय रे? तू इथे अशी एकटी का? काय झालं? अरे नाही नाही, काय नाही, असं सहज. तू शांत दिसतेस पण आतून अस्वस्थ आहेस. डोक्यात काहीतरी विचार चालू आहेत तुझ्या. काय सांगू तुला आणि कसं सांगू? तुला नाही कळणार. आपल्या मुलावर हक्क सांगणार आता आणखी कुणीतरी आलंय. या विचाराने काय वाटतं कसं कळेल तुला? आई अगं, असं कसं होईल? होत रे, असं होत. इतकी वर्ष जो फक्त माझा मुलगा होता तो आता कुणाचा तरी नवरा झाला. नवी ओळख मिळाली. नवं आलं की जुनं मागे पडतच ना. आई माझं लग्न झालं पण तरीही मी तुझाच मुलगा आहे, तुझाच तन्मय आहे. मी बदलणार नाही. तन्मय, मी असा विचार करतेय याचा तू त्रास करून घेऊ नकोस. आता नाही मी माझा मुलगा वाटून घेऊ शकत कोणाबरोबर. हा माझा प्रॉब्लेम आहे ना, त्याच्यात चूक कोणाचीच नाहीये. आई तू मला कोणाही बरोबर वाटून घेणार नाहीस आणि आरोही तशी नाही. तिच्यावर माझा राग नाही. पण तन्मय, मी आता स्पष्टच सांगते तुला, तुझ्या आयुष्यात तिचं येणं, आपल्या कुटुंबात आपल्या घरात तिचं येणं हे स्वीकारायला मला थोडा वेळ लागेल. माहितीये तुझा नवीन बेड आहे. वेडिया. बर ऐक ना, आईला ना थोडा वेळ लागतो नवीन माणसांसोबत ऍडजस्ट व्हायला. पण थोडा वेळ जाऊ दे, मग सगळं छान होईल. ठीक आहे ग, थोडा वेळ तर लागणारच ना. नाही, आईला थोडा जास्त वेळ लागतो. काय ना, तिने तिच्या आयुष्यात खूप वाईट परिस्थिती पाहिली आणि त्यामुळे ती थोडी कठोर झाली जास्त. पण फणसासारखी आहे ती. म्हणजे वरून काटे असले तरी आतून फार गोड आहे ग. आणि त्यांच्या बोलण्यात ना कळतं ते. आता उद्या माझं लग्न झाल्यावर तुलाच तिची मुलगी व्हावं लागेल. आणि आय नो, तू तिला माझी उणीव कधीच भासू देणार नाही.